श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज आपण 19वा अध्याय घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया 19व्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करीती श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानती भले, सज्जन त्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो होय आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यांदरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, सी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करती गुरूंचा. जपी तपी संन्यासी ते खिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योग्याभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकती, एक पंचाग्नी स्थान साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला उध्रुव कर. घर एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्य सांगती गुह ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले. कित्येक जणांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा आपण साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शना इच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिली त्यांच्या हृदयासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर मंडला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृतीन राहिली देहाची, ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, ऐसे झाली काही वेळ. समाधी उतरुणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास गेले. बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव करती, सिद्धी मन जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूरदूरती कीर्ती केली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी. तियेंसी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावस जनी. मग सहजची सुरभवनी, अंती जासी सुखानी. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती सामी असोनी, विपरीत केवी करतली. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणवून. पाहो लागले अधोदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारी यशोती समान, सर्व स्वामी वचनांचा. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहुत केली, यशवंतराव भोसेकर. नामे देव मामलेदार, त्यांसीही ज्ञानासाचार. समर्थ कृपेने जाहाले, ऐसे सच्चिय अनेक. श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखले आत्मरूप. महिमा त्यांचा न वर्णये, वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य. होऊनी बंड केले, ज्यांनी समर्थांची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्यांचे चित्ता. दर्शना ते पातला, करी नग्न तलवार घेऊनी. आला श्री समोर, घालोन साष्टांग नमस्कार. मना माझी प्रार्थित, सर्व कार्य चिंतोनी अंतरी. खड्ग दिले श्रींच्या करणी, मने मजवरी कृपा जरी. तरी खड्ग हाती देतील, जाऊनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर, त्यांची पाहुणी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठले स्वारी. सत्वर आली बाहेरी, तखडाचे झाडावरी. तलवार दिली टाकूनी, वासुदेवराव पाहुनी. खिन्न झाला अंतकरणी, समर्थांते आपुले करणी. नावडे सर्वथा म्हणतसे.
कारण आपण योजिले ते शेवटा न जाये भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेची आला परत स्वास्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामी भक्तचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण जहाले संसारी मन विंटले, मग प्रपंच ते सोडले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय बातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण झडिले झडकरी धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जहाली. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतंतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत आज त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे श्री स्वामी चरित्र सारामृत येते. ज्यांची लीला अगम्य ध्याती त्यांचे निरागम, सुर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वइच्छे विचरे जो याजनी, भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगत उद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 19वा अध्याय आपला संपलेला आहे. चला तर आता आपण पाहणार आहोत 19व्या अध्यायाचा कथासार. या ग्रंथाचे एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होईल. त्या ज्ञान सामर्थ्याने परमार्थाचे ध्यान गवसेल, साधन गवसेल. परिणामी चित्तास समाधान लाभून या भवसागरातून तरुण जाल, मोक्षमार्ग साध्य कराल, अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने श्रोतृवृंदाला दिलेली आहे. आळंदी येथील सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती सर्वत्र ख्याती प्राप्त होते. महान योगाभ्यासी अशा या साधूंनी कृष्णातटाकी येथे अनेक तीर्थक्षेत्री संचार केला होता. हठयोग साधनेमध्ये प्रावीण्य मिळवले आणि त्यांची मनोमन इच्छा होती, मात्र ती फलद्रूप होण्याची संधी त्यांना लाभत नसल्याकारणाने ते अनेक ठिकाणी अनेक साधुवर्याकडे फिरले. अनेक तपीचपी संन्याशाकडे विचारणा केली, मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण कुठेही योग्य प्रकारे करू शकले नाही. एकदा श्री स्वामी दर्शनांची इच्छा मनात धरून नरसिंह सरस्वती अक्कलकोटी आले. त्यांना समोर पाहताच श्री स्वामींनी आज्ञाचक्रभेदातील एक श्लोक उच्चारला. तो कानावर पडताच श्री नरसिंह सरस्वतीचे देहभान हरपले व ते समाधी अवस्थेत गेले. बऱ्याच वेळाने समाधी उतरल्यावर आनंदित झालेले नरसिंह स्वामी धावत गेले आणि श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. त्यावेळी श्री स्वामींनी त्यांना सिद्धीचा त्याग करावा असे सुचविले. त्यांचे सांगणे नरसिंह सरस्वतींनी मान्य केले व ते स्वस्थानी परतले. श्री स्वामींची कृपा यशवंतराव भोसेकर अर्थात देव मामलेदार या सत्पुरुषावर देखील होती. अनेक ज्ञानी शिष्य श्री स्वामी परंपरेत निर्माण झाले. या अध्यायामध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्या व तात्या भोसले यांना श्री स्वामींनी जीवनदान दिल्याचा प्रसंगही कथन करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 19वा अध्याय आपला इथे संपलेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.